नमस्कार. या नमस्कार. अरे राम राम भाऊ, राम राम म्हटलं. नमस्कार दादा. या ना या, पाय धुवा दे, बाकेट ठेवले इथं, धुवा बरं पाय. बाबू दे रे गळवा दे त्याच्या हाती आणि पाय धुवायला लाव बापा. अमाय शांती, मी टावेल आणला बिचारी, जाय बरं टावेल आण बरं अंदरून. आता माय बाई घे वो बापा, काय बिचारी काकी हो, पहिलेच याद दे तिथं. अरे मी काय म्हणतो, पाय वगैरे धुवायची काही आवश्यकता नहीं है हमारे को पाय वगैरह धुवायची काही आवश्यकता नहीं है, काउन की हम थार में आए ना, तो हमारे कुछ शरीर के पार्ट्स को मिट्टी भी नहीं लगी है. हम बता रहे हैं ना, घर से निकले, गाड़ी में बैठे और रास्ते में सफर करते 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 हम यहाँ अपनी मंजिल तक पहुंच गए. और क्या हुआ ना, हम जैसे गाड़ी में बैठे, गाड़ी का कांच भी नहीं खोला हमने, गाड़ी का कांच नहीं खोला तो धूल मिट्टी अंदर आई नहीं, तो हमारा शरीर का कौन सा भी पार्ट गंदा नहीं हुआ. तो मैं क्या बोलती हूँ, रहने दो ना, ठंडी का सीजन चल रहा है, तो पैर काय को धोने का. पाय नाही धुवत आम्ही पाय नाही धुवत. लागेच आम्ही 2-3 शितोळे पायावर घेतो आणि येतो अंदर. हेच जर रिवाज असेल तर ताई. हो काय, नाही तसं काही नाही म्हणा, ते बरोबर आहे तुमचं. गाडी आल्या, धूळ मिट्टी अंगाला लागली, ते सर्व गोष्टी बरोबर आहे म्हणा तुमच्या. पण ते काय आहे ना, पाहुणे आले म्हणजे धुवत असते पाय, धुवायला पाय. धुवा. अरे पाय वगैरे धुवायची काही गरज नाही आहे म्हटलं. बरं तुम्ही म्हणता तुमचा मान ठेवतो, धुतो पाय धुतो आम्ही. चला रे पाय धुवू. खूपच ठंडी है बापा, खूपच ठंडी है. क्या बताऊं, इतनी ठंडी में आप पैर धोने को लगा रहे. ओह, मैं बूढ़ी औरत हूँ और आप मेरे को पैर मत धुलाइए. मैं ऐसे ही आऊंगी ना तो मैं बाहर ही खड़ी रहूंगी. बहुत ठंड लग रही है. ये पानी का एक मूल्य भी, पानी का एक बूंद भी मैं अपने पैरों पे नहीं गिराना चाहती. सो मुझे माफ कर दीजिए. अगे माय, थंडी तर नाही आहे बापा, नाही काय थंडी करून राहील. राहणे दो, राहू द्या, काही हरकत नाही. नका धू पाय, चला अंदर चला. नका धू, नाही धुतलं तरी होते. मी राहू देतो बापा. हे माय लेकर, माया पोरग, माया घरचे, पतिदेव माये ते धुते पाय. धुवावं तुम्ही, धुवा बरं पाय. तू धुई रे बेटा, आप भी धुवा पाय. शांती जाय, टावेल आण बरं, टावेल आण. नाही टावेल वगैरे काही आणू नका, काही टावेल घेवेल आणू नका म्हटलं. तुमच्यासारखे आम्ही साधी सुखी समाधानी माणसं हो. आम्ही तुमच्यासारखेच गरीब माणसं आहो. नाही पाहिजे आम्हाला टावेल. अशी 2-4 छिलके पाय घेतल्याने का पाय वले होऊन राहिले काय नाही. तर राहू द्या टावेल, राहू द्या टावेल. अमाय नाही हो बापा, चांगला नाही वाटत ना. अरे आंटी जी, अरे राहू द्या, ते म्हणते ना, काही नाही, आपण आपल्यासारखे माणसं आहो ना शेवटी. काय होतच असते चूक भूल, नाही दिला तरी चालते आपल्याला, काय हरकत नाही आहे. फक्त आम्हाला तुमची पोरगी दाखवा, जी तुमची पोरगी आमच्या घरी येणार आहे. पोरगी म्हणूनच नेऊ आम्ही, सून म्हणून नाही नेऊ, पोरगी म्हणूनच नेऊ. आम्हाला पोरगी दाखवा आणि रवानगी द्या. बरं घ्या, तुम्ही पायावर पाणी घ्या आणि आतमध्ये चला बरं. शांती, मोठी नाटकबाज पाहुणे दिसते गे बापा. हो पाय ना काकी. काय माय बाई, पायचं बापा बरोबर करजो. नमस्कार काकू. नमस्कार भाऊ, नमस्कार. बसा ना अंदर, जा बसा. दादा पायावर पाणी घ्या. अरे नाही ताई, पायावर पाणी घे नाही घेत बा, थंडीचं अगोदर म्हटलं पाणी नाही, पाणी घेणे काही घेत नाही. बसतो तसं अंदर. बरं नका घेऊ तुमची इच्छा. शांते, यो कोण होय गे बापा. माय काकी अशीच म्हणशीन का गे बापा. अब पोरग वैन थे गाडीवालं, ड्रायव्हर त्याचा. काय बाय काकी बिचारे, खाली पाल लावशील का व तू. माय पोरग कोणतं गड्या टकलं होतं ते पोरग होय का व. हो त्याच वाटते. माय बरं बाई, चल ना अंदर, आपल्याला जा लागन ना, त्या म्हणून अंदरच नाही आल्या म्हणून या. हो चाल अंदर चाल. 1 मिनिट शांती, त्या भाऊने आला होता, भाऊ येतो म्हणे ना. अहो काकी, माझ्या भावाची वक्तात तब्येत खराब झाली हो बापा. वक्तात त्याला भरती करायला लागलं. तर भरती आहे म्हणते, बीपी स्लो झाला म्हणते त्याचा. तर 2 दिवस डॉक्टरने रेस्ट करायला सांगितलं म्हणते. तर दवाखान्यातच आहे व, माय भाऊ जाईन, माय भाऊ म्हणून नाही आला व काकी. माय बाई शांती, असं वैकावन. बरं जाऊ दे बापा, काही हरकत नाही. पाहुणे आले आपल्या दारापर्यंत, ठीक आहे. हो चल ना मग अंदर. चाल बापा अंदर. काय विचारे, पाहुणे पायशी तर ढंगाचे नाही दिसून राहिले मला काही. पण ढंगाचे काय पाहिजे, पैसेवाले असन, साजरे असन. तर माझी पोरगी दुसरपणी बापा, किती साजरा भेटून टकला गिकला एवढं काही मला पाहायला लागन. सुंदरता जसा भेटला तसा तिला देऊन द्या लागन. जसा भेटला तसा म्हणजे सोच समजून विचार करून, नाही काय मित्रांनो. आता असंच कसं केल्यानं चालन काय. पहिलं तसंच झालं, दुसरं तसंच झालं, ते म्हणून 17 नवरेच करून देते म्हणून मला. नाही पाहू म्हणा आपण, स्वभाव विचार आचार सर्वेचे घेऊन व्यवस्थितपणे करू.
आता जर मी पाहिलं का पोरग पाहिले सुद्धा नाही, डोक्यावर केस नाही, तर माझी पोरगी तशीच पाहिजे. मला म्हणा लागन नाही पोरग चांगला आहे, त्याचे काम पाहा लागन, तो काय काम करते माझी पोरगी, त्याची इथं सुखी राहू शकते नाही राहू शकत, ह्या सगळ्या गोष्टीचा आचार विचार करून मी माझ्या पोरीचा हात त्याच्या हातात द्यायला तयार होईन. तसं मी माझ्या पोरीचा हात त्याच्या हातात द्यायला तयार होणार नाही. इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपविते आणि मी माझी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम कंटिन्यू करते. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही वेगळे आला का? म्हणजे गाडीत तुम्ही दिसले नव्हते मला, म्हणून तुम्हाला विचारत आहे मी, वेगळे आला का तुम्ही? हो हो, मी वेगळी आली. मला ह्यांनी, माझ्या घरच्यांनी मला सोडून दिलं इकडे. मी त्यांना म्हटलं होतं की मला लवकर सोडून द्या, पण त्यांना ऑफिसवरून यायला वेळ झाला आणि मला पण ऑफिसवरून यायला वेळ झाला. त्यामुळे नाही का मग ह्यांची गाडी मिळालीच नाही. तर चल बाई म्हटलं, मी ह्यांना सोडून मागितलं आणि ते त्यांची ड्युटी कंटिन्यू करायला परत गेले. तर मग मलाच थांबावं लागलं. तर मग मी म्हटलं बाई माझी आंटी मला कल्ला करेल, रागवेल मला. तर मग मी माझ्या रावांना सोडून मागितलं आणि ते गेले आणि आता यांच्या गाडीत मी पुन्हा परत जाणार. अरे अरे असं होय का ते? बरं बरं बरं, काही हरकत नाही. तुम्ही वापस कशाला जाता? तुम्ही इथेच राहून जा. अय्या. काय मग कसा राहिला तुमचा सफर? बरोबर आले ना व्यवस्थित आमच्या गावापाशी तुम्ही? अरे काही विचारू नका, आम्हाला काही त्रास झाला नाही. तुमच्या घराकडे आले काही त्रास झाला नाही. सीधा रोड आहे, मस्त टॉप लेवलचा रोड आहे, मस्त जर्र गाडी पडते. आमची थार गाडी आमची. काय वेळ लागला आम्हाला यायले? आम्ही 2 तासाचा रस्ता 1 तासाचा आम्ही वाट मोकळी केली. अर्धा पाऊण तासही नाही लागला बरोबर. आम्ही रस्ते गिस्ते आम्हाला पाठ आहे ना, आम्ही म्हणजे फिरतीवरच राहत असतो. जास्त करून तर आम्हाला बाहेर गावालेच जायची कामं पडते. कुठं आमचा सत्कार असते, काही असते, कुठं आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. त्याच्यामुळे आम्ही लय गावं घुमलाय, तर रस्त्याचा काही वांधा नाही हो तेवढा. पिंकी, पाणी आण बेटा. असं बरं बरं. नमस्कार जी. अरे नमस्कार दादा, नमस्कार. अय्या, तुम्ही चक्क बिस्लरी आणली का आमच्यासाठी पाणी प्यायसाठी? वाहा रे वाहा. अरे कशाला इतकं? अरे आम्ही घरचं सुद्धा पाणी पिलो असतो ना, कशाला बिस्लरी वगैरे आणली? का हो? ए ताई, बिस्लरी ताई. तुम्ही ना आमचा एवढा आदर सन्मान केला, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे. तुम्ही केलेली आमच्यासाठी सेवा ही मला खूप आवडलेली आहे आणि या सेवेवर तुमचा मला अर्धा रिश्ता पक्का झालेला असं मला वाटत आहे. तर आता आम्ही पुढे जाऊया आपण. आम्ही मुलांचं सांगतो आणि तुम्ही मुलींचं सांगाल. आधी आम्ही मुलाचं सांगून देते, नंतर मग तुम्ही मुलीचं सांगा. आणि हे बघा, माझं नाव बिस्लरी नाहीये. मला पिंकी म्हणतात लाडाने. पिंकी नाव आहे माझं. ओके. अरे बेटा, मी तर ते लाडाने म्हटलं गे तुला, बाबू बिस्लरी. काय का गं तुम्ही पण? बरं पिंकी, जाय बेटा, चहा घेऊन येशील आता. खरंच पण तुम्ही माणसं स्वभावाला खूप सुंदर आणि खूप छान आहे. हो, काय करता बापा? 2 शब्द प्रेमाचे नाही काय? 2 शब्द प्रेमाचे. घडीतला घटकातला जीव नाही. आता चांगला हाय तर घडीभरानं आपलं कधी काय होईल सांगता येते काय? म्हणून कोणासोबत हसत खेळून मस्त आनंदानं राहायचं, ना कोणाचं मन दुखवायचं, ना कोणापासून आपलं मन दुखवून घ्यायचं. असं आहे बा आमची रूल. बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. अरे आमचं तसंच आहे. आम्ही सगळेजण मिळून मिसळून कामं करतो सगळेजण. आमची एकता आहे. आम्ही कधीच एकामेकाला सोडत नाही. आम्ही प्रत्येकाला सुख दुःखात साथ देतो. कोणाच्या घरी काही झालं तर आम्ही त्याची मदत करतो, आमच्या घरी काय झालं त्या आम्हाला मदत करतात. अशी आमची एकजूट, एक चांगल्या विचाराची मैत्री आहे. अय्या, तुम्ही एकत्र नाही आहे का? अच्छा, तुम्ही मैत्रिणी आहे का? अगं बाई. अच्छा, म्हणजे एक्झॅक्टली मुलीचे आई वडील कोण आहे ते सांगाल का? हे बघा, तुमच्या बाजूने जी बसला आहे ना, ती मुलीची आई आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये कसं आहे ना, मुलीच्या बाबाची डेथ झाली आहे. ते 2-3 वर्ष झाले, त्यांना पॅलेस मारला होता, त्यामुळे त्याच्यानंतर त्यांची तब्येत खूप वीक होत गेली आणि त्यांची डेथ झाली. तर ते त्याच वेळेस मरण पावले. तर मग आता, आणि ते जे निळे टी शर्ट वाले आहे ना, ते मुलीचे भाऊ आहे आणि मुलीला एक वहिनी आहे, म्हणजेच तिची भाऊज आहे. अशी यांची चौघांची फॅमिली आहे. अच्छा. मुलीचे आई वडील ठीक आहे, आणि मुलींचे काका काकू मामे पुतणे वगैरे आहे नाही का कोणी आणखी? हे पहा बाई, मुलीचे आई वडील तर इथंच आहे, पण सर्वात जास्त मुलीवर प्रेम करणारे आई वडील जर असन, गंगा आहे, शांताताई आहे, गंगाताई आहे, ते भाऊ आहे. आणि राहिली गोष्ट पुतणे पातणे काका गिका मामा, तुम्ही विचारून राहिले, ते सगळे माया मैत्रिणी. तुम्ही म्हणाल का हे कसं बा? आम्ही रक्ताचं नसलो ना तरी सत्वाचं म्हणून, तरी एक माणूस म्हणून आमचे विचार सारखे येते. आम्ही कोणाच्या मदतीला धावतो, म्हणून रिलेटिव्ह म्हणून कोणासोबत जर आमचे चांगले संबंध असन तर ते आमचे मित्र मैत्रिणी येईल. तुम्ही परके समजू नका, हे आपलेच आहे आणि याच्यातच हात आहे. हेच आपल्या कामात पुढे करणार आहे. आपण याच्यात काहीच नाही आहे, म्हणून धरणारवाले हेच आहे आणि हेच मुलीचे आई वडील आहे असं समजून तुम्ही आपलं गणित पुढे न्या. अरे वा 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 वा. असंही हमको परिवार चाहिए था.
ऐसे ही परिवार की लड़की चाहिए थी हमको, जो अपना तो अपना ख्याल रखे ही रखे, पर परायों का भी मान सम्मान करे। अपना अपने घर का तो मान सम्मान करेगी ही अपनी लक्ष्मी, और बाहर के लोगों का भी मान सम्मान करेगी। बस हमें ऐसी परिवार की लड़की चाहिए थी। अरे तुम्हाला जे रिश्ता सांगितला ना इथचा, ज्यांनी सांगितलं ना रामदास जी, ते माझे भाऊ, शांताराम भाऊ. शांताराम भाऊ म्हणजे माझे भाऊ रामदास जी दादा. अरे 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 असं बाई का ते शांताराम भाऊ आपले? अरे आपले तर ते जुने मित्र बाई म्हटलं. आपले ऑफिसचे कर्मचारी होते, होऊन गेले, रिटायरमेंट झाली त्याची. तेच तर म्हटलं का आपल्या माणसानं जे घर सांगितलं होतं, मी ते कन्फ्युजन होतं का बा त्यांची ओळख कोणी सांगितली नाही अजून. मी आता विचारणारच होतो. अच्छा अच्छा असं आहे का ते? मग तर काही विचाराच नाही लागत. हो काही विचाराच नाही लागत. हो, आता त्याची कशी तब्येत वेळेवर खराब झाली म्हणते, तर डॉक्टरने रेस्ट करायला सांगितलं म्हणते, तर त्यामुळे तो येऊ नाही शकला. हो हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. फोन आला होता मला त्याचा. मी त्यांना चल म्हटलं होतं, पण त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते काही आले नाही. मग जाऊ द्या बा म्हटलं, तब्येतीपेक्षा महत्वाचं काही नाही आहे. तर मग आम्ही चाललो आलो. आम्हाला काही असं वेगळं नाही वाटत आहे आता. मस्त वाटत आहे. तुम्ही आहे ना बस. हा भाऊ, असं आहे ते. मुलीला दाखवता का झालं असेल तर मुलीचं? एक काम करा ना, आधी तुम्ही आधी मुलाचं सांगून द्या, तोपर्यंत मुलीचं तर सगळं रेडी होते, आणि नंतर मग मुलगी दाखवायला आणतो आम्ही. तुम्ही आधी मुलाचं सांगून द्या. हो हो हो, ठीक आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. दादा जरा सांग रे यांना, मग आपल्या मुलाचं सगळं डिटेल्स सांग. नमस्कार मित्रांनो, कलावतीला दाखवायचा प्रोग्राम आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करूया. आता खूप वेळ झाला आहे आणि काही कारणामुळे मी नाही बनवू शकले पुढचा पार्ट, तर मी नेक्स्ट पार्ट उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहे तुम्हाला. सो तुम्ही उद्याला बघाल. अरे योगेश, मी काय म्हणतो, आपली माणसं चांगली वाटून राहिली. हो डॅड, परिवार वगैरे तर खूप सुंदर आणि छान दिसत आहे. हो परिवार नाही आहे त्यांचं, ते मैत्रीचाच चांगला संबंध आहे. पण सगळं काही व्यवस्थित दिसून राहिलं. पोरगी चांगल्या परिवारातून वाढलेली आहे. यस डॅडी. बाकी परिवार त्यात तिथली माणसं वगैरे तर खूप चांगली आहे, त्यात तर काही डाऊटच नाही आहे. पण आता मुलीला बघायचं राहिलं एकदा. मुलगी बघून घेऊ आणि नंतर काय तो डिसिजन घेऊन आपण त्यांना कन्वे करून देऊ. हॅलो काकाजी. बोला ना काकू बोला. घे व पहिल्या शेच्यात इज्जत डाऊन. आम्ही काय म्हणते, तुम्ही कोणाला बघायला आले आहे तिकडे? मी इकडे पोरगी पावायला आलतो बा घर फोडेकडे. हे बघा, तुमच्या मुलाचं नशीब फुटका आहे की तुम्ही फुटके आहे, की तुम्हाला सांगणारा फुटके आहे? तुम्ही फुटकेच्या घराजवळ आले. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे? आम्हाला एकच शब्द म्हणायचा आहे. हे बघा, त्यांचं घरफोडे आडनाव आहे, तर ते घरफोडेच आहे. त्यांनी लहानपणापासून तर मोठं होतपर्यंत त्या मुलीने फक्त आणि फक्त घरफोडाचा धंदा केला आहे. त्याच्या अलावा दुसरा कोणताच धंदा केला नाही आहे. आणि तिच्या याच कारणावरून त्यांचं आडनाव घरफोडे पडलं. म्हणजे त्यांचं आडनाव असं बदलावलं गेलं, सरकार मान्य त्यांचं आडनाव बदलावलं गेलं, कारण की ते घरफोडे आहे. खूप क्रिमिनल्स आहेत ते, त्यांच्यावर खूप केसेस आहेत. चांगले लोक नाही आहे, वाईट पद्धतीचे लोक आहे. मी तुमचा सत्यानाश करायला तर नाही आली, पण सत्यानाश होता होता वाचवायला आली. असं समजा की तुम्ही खाईत पडले आणि मी तुमचा हात धरून तुम्हाला बाहेर काढलं, अशासारखं काहीतरी समजा. तुम्हाला समजायचं असेल तर, नाहीतर आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. नाही ताई, तुम्ही काहीतरी चुकीचं सांगत आहे. परिवार वगैरे खूप चांगला आहे. बोललो आम्ही आता त्याच्यासोबत, आणि परिवारापेक्षा त्यांचे आजूबाजूचे शेजारीच जे धावून येत आहे त्यांच्यासोबत, त्यांच्यासाठी जे करायला आजूबाजूचे धावून येत आहे, त्यांच्या त्या स्वभावावरूनच ते धावून येत असेल ना, तर त्या गोष्टीवरूनच असं समजायला येते की नाही परिवार वगैरे लोक चांगले आहे, म्हणूनच समोरचे लोक त्यांची मदतीला धावते असं मला वाटते. हे बघा, हा तुमचा चुकीचा निर्णय आहे, हे तुमचं चुकीचं आश्वासन आहे. ते काय आहे ना, त्या पद्धतीचेच लोक ते आहे, म्हणून ते एक म्हणजे एकसारखे जर लोक असले तर ते जुळत नाही का? बघा, आता तुम्ही चांगले लोक आहे, आम्ही चांगले लोक आहे. आता तुम्ही चांगले लोक आहे म्हणून आम्ही तुमच्याजवळ धावत आलो ना, की तुमचा सत्यानाश नको व्हायला म्हणून आम्ही धावत तुम्हाला आलो आणि सांगायला आलो का बा, पोरगी इतकी पसंत करू नका, ठुकरावा, अशी लात मारा, झपकन लात मारा आणि खाली पाडून द्या आणि घरी चालले जा. डॅडी मी काय म्हणतो, हे असं लोक सांगतच असतात म्हणते, जे त्यांचे वैर असते, जे त्यांची दुश्मनकी असते, ते असे लोक सांगतच असतात म्हणते. खरं काय आहे ते आपल्या डोळ्यांनी बघायचं, त्यानंतरच आपण काय आहे ते करायचं. म्हणून कधी कोणावर विश्वास ठेवू नका बाबा. मी सांगते आहे तुम्हाला. चला तुम्ही आता आतमध्ये चला, अजून आपण काही बघितलंच नाही, आणि ह्या काही पण सुद्धा सांगू शकतात. होऊ शकते दुश्मन पण असू शकते ना, नाही का बाबा? हो बरोबर आहे बेटा. हे बघा, तुम्हाला गैरसमज झालेला आहे, आणि आम्ही तुम्हाला विचारलं सुद्धा नाही की मुलगी कशी आहे. सो तुम्ही आम्हाला स्वतःहूनच सांगत आहे. तर कोणीही असं सांगते तर असं विचित्र एकदम नाही सांगत. ठीक आहे, तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर तुम्ही तुमच्या रस्त्याने आता जाऊ शकता. आम्हाला तुमच्यासोबत नाही बोलायचं आहे. अरे विचाराचं काय आहे, आम्हाला तुमच्याबद्दलची जाणीव झाली. तुम्ही चांगले लोक आहे, म्हणजे तुम्ही असे मान सन्मानास्पद लोक आहे, आणि हे अपमानास्पद लोकांसोबत जर तुम्ही तुमचा रिश्ता पक्का करत असेल तर त्याच्यापासून आम्ही तुम्हाला असं
कंट्रोल करत आहे. आधीच तुम्हाला अशी वॉर्निंग देत आहे, सावधान. जर तुम्ही हात लावला तर 450 व्होल्टचा तुम्हाला झटका बसेल आणि त्या झटक्यामुळे तुमचा सत्यानाश होईल, जळून खाक व्हाल. बस तेच मी तुम्हाला सांगायला आली. तर तुम्ही माझ्या भावना समजा, माझ्या फिलिंग समजा. तुम्ही सोनक्या वानाचा बापाच्या मनामनात बडबड करते, बडबड करायला. वडील रेड मे बी आम्हाला काही हरकत नाहीये, तुम्ही जाऊ शकता. मग लोक अशी भेटते ना, कुत्र्या मनाची बिलकुल ऐकत नाही. बिलकुल कोणत्या शब्दात सांगाव ते आता एकदम खालच्या पद्धतीने सांगा लागते. व कमले ते खालच्या पद्धतीने सांगा लागते. अहो यायच्या सोबत बाया नाही का व? बाया पाय नाही माणसं काय सांगतं, बायाच्या मनात भूत घाला लागते. बाया असतं आहे जे काही आहे ते माणसं काय व इकून ऐकते निकून सोडते. पादऱ्या वानाचे माणसं ते बायेला सांगा लागते, बायाचे कान भर लागते. त्या मनात जपून ठेवते ना, त्याचा मग ते बार गोल विचार करते ना, मग ते चांगला विचार करते, वाईट विचार करून सत्यानाश करते. म्हणून बायेला सांगा लागते, चालली माणसे जवळ घेऊन. तर आता कोणती बाई पाव बापा, माणसं दिसली चालली मी तुला घेऊन. बाया बाहेर आल्या तर बरं, नाही आल्या तर एक काम करू. आता आपण काय करू, हे आता मला असं वाटते पोरगी पाहिली नाही येईन अजूनही पोरगी नाही पाहिली. हे असेच बाहेर आले हा, तर लगवी बाहेर आले असून ते. तर मी काय म्हणतो, यायले नाही काय बा, ते जेव्हा पोरगी पाहून बाहेर येणकानी बोलायला हे पोरगी कशी आहे काय आहे, तेव्हा अजून एक फेर मारू आपण. तेव्हा अजून एक फेरफटका मारून गावाला जाते, तेव्हा अजून एक फेरफटका मारू. म्हणजे यायचा रिश्ता आपण तिथेच असा एंड बेंड करून टाकू. पाय बापा तू काय करतो आणि कशी करतो. तर का माहित पडलं ना का आपण तोडणाऱ्या वय, आपल्याला तोडते येऊन चांगली शशिकली. मोठं बेकार काम आहे हो बापा, कोणाचा सत्यानाश कर नाही बिचारे. लय कठीण गोष्ट, लय मेहनत घ्या लागते. म्हणजे कोणती गोष्ट असो, चांगली असो वाईट, पण लय मेहनत घ्या लागते बापा. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आणि बघा उद्या कंटिन्यू करते मी बाकीचं. ते काय आहे ना, आज वेळ नाही आहे तेवढा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. आणि उद्याच्या भागामध्ये आणखी किती सत्यानाशाच्या गोष्टी करणार आहे मी, ते पण बघा. आणि सत्यानाश कसा होणार आहे ते पण तुम्ही बघा. आणि उद्या कलावतीला पण दाखवते म्हणते, तर बघ जा उद्याचा पण व्हिडिओ. आता आपण उद्यालाच कंटिन्यू करूया. चला बाय.